त्यावर सविस्तर चर्चा झाली, सखोल चर्चा झाली आणि तो ठराव आमच्या विरुद्ध पास झाला. आतापर्यंत तुम्ही काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीचं सहकार्य दिलंय त्याच पद्धतीचं या पुढच्या काळात आपण सहकार्य द्यावं अशी मी विनंती करतो. आता तुम्ही तिघं बोला. नाही तर विचार काय तुम्हाला आशिष? सर, आपण आपल्या भाषणामध्ये उल्लेख करताना म्हटलं होतं की सुग्रीव आणि वाली ह्यांच्या युद्धामध्ये रामाने बाण मारायला नव्हता पाहिजे. आपल्याला कुठेतरी असं वाटतं की भाजपाने काँग्रेस आणि एनसीपीच्या या मधल्या भांडणामध्ये येणं चुकीचं ठरलं. नाही, आपण रामायण तर सतत वाचत असतो. वाली सुग्रीवाचं युद्ध सुद्धा रामायणामध्ये सातत्यानं म्हणजे मांडलं जातं, बोललं जातं आणि लिहिलं जातं. त्या युद्धामध्ये असंही म्हटलेलं आहे की त्या युद्धामध्ये वाली सुग्रीवाचं युद्ध चालू असताना श्रीरामांनी बाण मारला. मला असं वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्षामध्ये अशाच पद्धतीनं कुणीतरी बाण मारला, तो रामानं बाण मारलेला आहे. त्या अनुषंगानं त्याचा अंदाज तुम्हीच पक्का केला पाहिजे असं मला वाटतंय. भाजपला फार मोठं करणं नाही होत का राम भीम म्हणून डायरेक्ट? नाही, मोठे भाजप खरंच नाही. माझा उद्देश एवढाच आहे की आमच्या दोघांच्या संघर्षामध्ये अन्य कुणी येण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा योग्य नव्हतं. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते आलेलं आहे असं वाटतं आणि म्हणून त्या पद्धतीचा मी तो विचार मांडला. आता राष्ट्रवादीनं जुनं वैर त्याचा काही हिशोब सुद्धा केला असं वाटतं. नाही, राजकीय क्षेत्रामध्ये असे संघर्ष वर्षानुवर्ष चालत असतात आणि अशा पद्धतीच्या संघर्षाला सातत्यानं तोंड देत असतानाच राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असतं. त्यामुळं त्या बाबतीमध्ये फार मनाला लावून घेणं काय कारण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने राष्ट्रात एका मोठ्या निवडणुकीमध्ये आजच्या निमित्ताने राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायला या संदर्भात आपण काय म्हणतात? ते माझे नेते सांगतात. विचारधारेची प्रतारणा करून आता फक्त पदासाठी म्हणून अशा पद्धतीच्या युती आणि आघाडी होतात असं आपल्याला वाटतं का? इतक्या राजकीय कारकीर्दी बाबादाला जोडून तुम्ही निवडणुकीपूर्वी आरोप केला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि भाजप हे यांची आत्मसाडगाठ आहे, तर आज या निमित्ताने ती पहिल्यांदाच ऑफिशियली समोर आली असं तुम्हाला वाटतं? आता जे काय घडलंय ते सर्व तुमच्या समोर आहे तुम्ही आरोप केला आणि त्यामुळे ही काय आज युती तुटली असं नाहीये. सरकार पाडताना जी भूमिका त्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती त्यावेळेलाच तो निर्णय झाला होता एक फारकत घेण्याचा आणि मी निवडणूक देखील एकमेकाच्या विरुद्ध लढलो. आता राष्ट्रवादी काँग्रेसने कुणाबरोबर जायचं त्यांचा प्रश्न आहे. भाजप जे म्हणते काँग्रेस मुक्त महाराष्ट्र, राष्ट्रवादी साथ घेऊन आता अधिकच तुमच्या विरोधातच कारस्थान करत असं तुम्हाला? आता आम्ही एकमेकासमोरच आहोत, त्यामुळे आता मुक्त वगैरे ती जनता ठरवेल. बाबा, काँग्रेस पासून मुक्त होण्यासाठी अविश्वास ठराव ही संधी होती राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि त्यांनी ती हेरली, कारण त्यांना सुद्धा काँग्रेस पासून वेगळं होण्यासाठी सेफ पॅसेज पाहिजे होता. असं मला वाटत नाही, कारण काँग्रेस पासून वेगळं व्हायचा निर्णय त्यांनी आधीच घेतला होता, सप्टेंबरमध्ये घेतला होता आणि तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही वेगवेगळे लढलो. त्याचा फायदा कुणाला मिळाला काय झाला ते तुमच्या समोर सगळं आहे. त्यामुळे मला वाटतं तो जाणून बुजून घेतलेला निर्णय सप्टेंबरमध्ये होता आणि आता देखील कुठल्या दिशेनं त्यांनी जायचंय ते त्यांनी ठरवायचं, महाराष्ट्रातली जनता बघून घेईल. तर तुम्हाला वाटतं का अजूनही भाजपसोबत जाऊन धर्मनिरपेक्ष विचार समविचारांचे ते अजूनही राहिलेत का तुमच्या? कोण ते राष्ट्रवादी? आता ते मी कसं सांगणार ते तुम्ही तर निर्णय घेतला पाहिजे. सभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या तर जमे, आता उपसभापतीसाठी काँग्रेस दावा करणार? असं आहे की आता त्या एक पदाची निवडणूक होईल. उपसभापती पद हे काही रिक्त नाहीये, रिक्त झाल्यास नंतर तो प्रश्न उपस्थित होतो. आज फक्त आपल्यासमोर सभापती पद
रिक्त आहे. कुठल्या पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि कोण त्याला मदत करेल हे निवडणुकीत ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं होतं की हे टाळता आलं असतं जर आपण राजीनामा दिला असता तर, आणि आपल्याकडे नंबर्सही नव्हते तर आपण राजीनामा का नाही दिला? नाही, आणि त्याला जोडून हा प्रश्न आहे की तुम्हाला राष्ट्रवादीला एक्सपोज करायचं होतं म्हणूनच तुम्ही राजीनामा दिला नाहीत का? नाही, माझं तत्व होतं की अशा पद्धतीनं ज्या वेळेला माझ्यावर अविश्वास ठराव एखाद्या हेतून आणला असेल तर त्याला तोंड देणं ही बहादुरी म्हणली पाहिजे. त्या दृष्टीनं मी अविश्वासाला तोंड दिलं. बाबा, तुम्ही जवळून राष्ट्रीय राजकारण बघितलेलं आहे. आता इथून पुढं भाजप आणि राष्ट्रवादी आणखी जवळ येतील आणि राष्ट्रीय राजकारणाचे राज्य असं सगळीकडे ते दिसेल. आता हे मी याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाहीये. त्या दोन्ही पक्षांनी ठरवायचंय. त्यांना जर एकत्र यायचं असेल तर ते एकत्र येतील. मग राष्ट्रीय राजकारणात येतील, राज्याच्या राजकारणात येतील. मग त्या धर्मनिरपेक्षाची भाषा आजही बोलली गेली की अजूनही मी पुरोगामी राजकारण करणार. देशात जे काही चाललेलं आहे, राज्यात जे काही चाललेलं आहे, आज भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा जो बाहेर यायला लागलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये पुरोगामी राजकारण करणार अशी भाषा करणं याला आश्चर्य वाटतंय मला. कारण याचा निकरानं प्रतिकार केला पाहिजे. या ज्या जातीवादी विचार जो पुढं सरकवायचा प्रयत्न चाललेला आहे, संघाचा चाललेला आहे, भारतीय जनता पक्षाचा चाललेला आहे, सोयीस्करपणे पंतप्रधान गप राहतात आणि जे काही घडलेलं आहे ते आपण पाहतो उघड्या डोळ्याने. आणि आता पुन्हा मग असं म्हणणं की आम्ही पुरोगामी विचाराचा पाठिंबा करत राहू हे मला याबद्दल आश्चर्य वाटतं. सर, नैतिकदृष्ट्या हे योग्य होतं का की जेव्हा आपल्याकडे नंबर्सही नव्हते तरी देखील या पदावर राहणं, राजीनामा देण्यावर? नाही, नैतिकता किंवा असं म्हणण्यात काय अर्थ नाही की अनेक वेळा तत्वाकरता आपण फार मोठे संघर्ष करतो. त्या संघर्षासाठी अनेक दिवसही घालवतो आणि ते घालवत असताना आपण आपल्या समाजाला, आपल्या लोकांना हे दाखवून देतो की काही लोक बोलतात एक, काही लोक कृती अन्य करतात. ते उघड करायचं असेल तर काहीसा त्याग करावाच लागेल. ठाकरे साहेब, राष्ट्रवादीनं आपला मार्ग काय आहे हे दाखवून दिलेला आहे. रेकॉर्डवरती ते फ्लोर ऑफ द हाऊस दाखवून दिलेला आहे की भाजप बरोबर ते आहे. अशा वेळी काँग्रेस येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील, स्थानिक पातळीवरच्या असतील किंवा अन्य कोणत्या, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा साथ घेण्याचा आधी विचार करेल का? मोस्ट फेवर्ड मित्र म्हणून त्यांना मानतच राहील का? एकूणच आताच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादीने त्याच वेळेला आघाडी तोडली विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला, आणि त्यानंतर आम्ही विरोधक एक दुसऱ्यांचे म्हणून विधानसभेच्या निवडणुकीलाही सामोरे आम्ही गेलो. आणि त्यानंतर काही घटना ज्या होत्या ज्यामध्ये खऱ्या अर्थानं एका विचाराचे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज होती, त्यावेळेला 2-3 घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जी बाजू धरली ती BJPची बाजू धरली, त्यांच्या सोबत ते राहिले आणि काँग्रेस विचाराच्या सोबत राहिली नाहीत हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे पुढच्या कुठल्या निवडणुका ते कोणासोबत लढणार आहेत ही त्यांची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं मला असं वाटतं की उचित नाही. आज जो आपके साथ हुआ है, क्या ये उम्मीद थी एनसीपी से आपको इस तरह का नतीजा आपको देखना पड़ेगा? जब आप हमेशा साथ होते थे, आज बिल्कुल अलग नजारा था हाउस में. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.